हॉटेलमध्ये मिळते तशी टेस्ट झालेली. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेली आहे हॉटेलमध्ये मिळते तशी पावभाजी. 5 लोकांसाठी बनवलेली आहे. तर प्रमाणबद्ध रेसिपी आहे. तर जास्त प्रमाणात जरी बनवायची असेल तर अशाच पद्धतीने प्रमाण वापरायचे. 10 लोकांसाठी असेल तर डबल प्रमाण, 15साठी असेल तर अशाच पद्धतीने प्रमाण वापरून बनवा. एकदम मस्त बनते. काय असतं, आपल्या घरामध्ये पार्टी असेल म्हणजे बड्डे पार्टी, जास्त पाहुणे येणार असतील किंवा कुठलंही फंक्शन असेल तर झटपट होणारा पदार्थ आणि सोपी पद्धत आणि सर्वांना आवडतो सुद्धा. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. छान बनते. अशा पद्धतीने परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर 5 लोकांसाठी पावभाजी बनवण्यासाठी तर साहित्य बघूया. तर हे बटाटा घेतलेला आहे पाव किलो, साल काढून कापून घेतला आहे. हा पाव किलो फ्लावर होता, त्याचे देठ वगैरे काढून तो 150 टोमॅटो घेतलेले आहेत. हे मोठ्या आकाराचे 3 कापून. शिमला मिरची 100 ग्रॅम असेल. आणि हे फ्रोझन मटार आहेत, आपण घरीच बनवलेले. तर हे 60 ग्रॅम असतील. हे 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले. बीट घेतलं एक छोटं, साल काढून कापून, नाही घातलं तरी चालेल, स्किप केलं तरी. हे मोठं एक गाजर कापून घेतलं, ते पण नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. हे आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हळद घेतली अर्धा चमचा. हा पावभाजी मसाला घेतला आहे 2 चमचे. 2 चमचे लाल मिरची पावडर. आपण काश्मीरी लाल मिरची पावडर नाही, आपण घरी बनवलेली जी मिरची पावडर आहे त्यामध्येच आपण काश्मीरी मिरची मिक्स केलेली, त्यामुळे वेगळी पावडर वापरण्याची गरज नाही. हे बटर घेतलं आहे आणि कोथिंबीर. तर काय असतं, पार्टी घरी जर जास्त लोकांसाठी आपल्याला जर स्वयंपाक करायचं, काही पार्टी असेल, बड्डे पार्टी म्हणा, अजून एकदम जास्त पाहुणे येणार असतील तर आपण हा मेनू निवडतो पावभाजीचा. आणि खायला पण सर्वांना आवडते आणि चव पण मस्त लागते त्याची आणि करायला पण सोपी. तर आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. घालायचा आहे बटाटा, फ्लावर, हे मटार. फ्रोझन मटारऐवजी फ्रेश मटार असतील तर उत्तम. हे गाजर टाकायचे. बीट जरा मोठंच कापून घेतलं आहे कारण ते स्मॅश. तर आपण जो टोमॅटो कापून घेतला आहे त्यातील अर्धा टोमॅटो शिजण्यासाठी घालायचा आहे आणि अर्धा आपल्याला फोडणीसाठी ठेवायचा. शिमला मिरचीसुद्धा अर्धी शिजण्यासाठी घालायची, छान फ्लेवर येतो भाजीमध्ये. मीठ घेतलं आपण 1.25 चमचा, त्यातील थोडंसं मीठ घालायचे आणि आता घालायचे पाणी. जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर आपण कुकरमध्ये सुट्टं ठेवल्यामुळे ते पाणी बाहेर येऊ शकतं. ह्यामध्ये घालायचे थोडं बटर आणि ह्याला घ्यायच्यात 4 शिट्ट्या. तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्या हिशोबाने. कुकर गॅसवर चढवला आहे. आपल्याला घ्यायच्या 4 शिट्ट्या. काय करायचे, 1 शिट्टी फुल फ्लेमवरती आणि 3 शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती घ्यायच्यात. तर आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर उतरून घ्यायचा आहे आपल्याला. कुकरची वाफ जाती तोपर्यंत आपल्याला पावभाजी बनायला सुरुवात करायची. तर आपल्याला तेल घालायचे. आता कढई ठेवली तर जवळजवळ 5 ते 6 चमचे तेल घेतले.
तेल थोडंसं जास्त घालायचं, त्यामध्ये घालायचं थोडं बटर. बटर अगोदर जर घातलं तर बटर जळून जातं, त्यामुळे तेलामध्येच घालायचं शक्यतो. आणि आपल्याला आता घालायची शिमला मिरची बारीक कापलेली. आणि अशी सॉफ्ट शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचे आणि फ्लेम कमी करायची. तर आता मिरची छान सॉफ्ट झालेली, आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे कांदा. त्यामधील कांदा जास्त परतायचा नसतो. कांद्याला 4-5 मिनिट परतून घ्यायचे. तर कांदा हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो छान शिजण्यासाठी थोडं मीठ घालायचं. आपल्याला मीठ आपण पहिल्यांदाच घेतलेलं आहे, तेच मीठ घालायचं. परत भाजीत वापरताना एकच काढून घ्यायचं हिशोबाने मीठ. तर आता झाकून ठेवायचं टोमॅटो छान शिजेपर्यंत. तर टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपल्याला ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या. तर सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत, आपण स्मॅश करून घेतल्या. आता तर अशा प्रकारे सर्व भाज्या स्मॅश झाल्यात. तर टोमॅटो छान शिजलेला आहे. टोमॅटो छान परतलेला आहे, त्यामध्ये घालायची आता आलं लसूण पेस्ट. ताजी आलं लसूण पेस्ट घालायची, म्हणजे टेस्ट छान लागते. अजून बटर घालायचे. आलं लसूण पेस्ट पण छान परतलेली. त्या भाज्या थोड्याशा स्मॅश करायच्या. बघू शकता छान स्मॅश होतात. तर आता यामध्ये घालायची हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी तिखट, जास्त तिखट नसते ही भाजी, मसाला वापरलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर, फोडणीत कोथिंबीर घातली तर अजून टेस्ट छान आहे. मिक्स करायचे. आणि आता घालायच्यात आहे शिजवून स्मॅश करून घेतलेल्या भाज्या. काय मस्त कलर आला, बघू शकता. तर आपण हे कुकरमधून टाकले पाणी इसळून. घालायचे. तर जरी पातळ वाटत असली तरी काय होतं, थंड झाल्यानंतर ती घट्ट बनते. बटाटा असतो त्यामुळे. तर आता ह्यामध्ये घालायचे मीठ. आपलं सुरुवातीलाच आपण मीठ घेतलं होतं.
थोडंसं कमीच असू द्यायचं जर ऑर्डरसाठी बनवत असाल तर. म्हणजे ह्यामध्ये घालायचं अजून थोडंसं बटर. परत उकळी आल्यानंतर अजून थोडं घालायचं आपल्याला. म्हणजे काय होतं शेवटला घातल्यानंतर टेस्ट राहते भाजीमध्ये. तर अशा प्रकारे भाजीला छान उकळी आलेली आहे. अजून बटर टाकायचं आहे थोडं आणि कोथिंबीर. आणि फ्लेम कमी, एकदम फ्लेम कमी करून 2 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं. मस्त झालेली भाजी. तर आता 2 मिनिट झालेत, गॅस करायचा आहे बंद. मस्त अशी आपली तयार आहे भाजी. तर काय आहे, आता थोडीशी पातळ जरी वाटत असली ना, थोडासा वेळ गेला की खूप घट्ट होते. आणि जर तुम्हाला अशी तव्यावरची बनवायची असेल तर यापेक्षा कमी पाणी घालायचं. आणि ह्या भाज्या आहेत त्या जास्त वापरायच्या. तव्यावरची जर हॉटेलमध्ये असते तशी बनवायची असेल तर. हॉटेलमध्ये अशा पद्धतीची पण असते आणि तव्यावरची पण असते. तर आता गॅस करायचा आहे बंद. आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे. तर आपल्याला आता बटरमध्ये पाव भाजून घ्यायचे. तर आता तवा ठेवला, आपल्याला बटर टाकायचं आणि हे पाव. जास्त कडक नाही करायचे, हलकेसे. तर अशा प्रकारे आपले पाव पण बटरमध्ये भाजून झालेले आहेत. तर मस्त आपली आता ही पावभाजी तयार आहे. क्या बात. आणि हे बटर. तर अशा प्रकारे तयार आहे आपली मस्त अशी पावभाजी. 5 लोकांसाठीच्या प्रमाणात एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली पावभाजी? एकदम हॉटेलसारखी चव झालेली आहे. तर हॉटेलमध्ये मिळते तशी टेस्ट झालेली आहे. नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.